नमस्कार, मी मेघा. आज मी तुम्हाला मस्त अशी शेंगदाणा, गूळ, खोबरं अशी स्वीट रेसिपी दाखवणार आहे. मस्त रेसिपी आहे. मुलांना डब्यातही देऊ शकतो. आपणही घरातले सगळेजण अगदी मनसोक्त खाऊ शकतो अशी रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा. चला मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. आज मी तुम्हाला एक गोडाचा पदार्थ करून दाखवते. त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे. गूळ घेतला आहे तो जाडसरच घेतला आहे, बारीक जास्त केलेला नाही आहे. त्याच्यासाठी 1 वाटी पाणी, 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी असं घेतलेलं आहे प्रमाण. आणि कमी जास्त झालं तरी चालतं, असं काय नाही आहे. तेवढा रवा तुम्हाला टाकावा लागतो त्याच्यामध्ये, म्हणजे आपलं बॅटर आहे ते बरोबरीत येतं. आता हे गूळ गॅसवर ठेवलं आहे, ते विरघळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते खडे आहेत त्यामुळे त्याला अधूनमधून मध्ये चमच्याने हलवून तुम्ही विरघळून घ्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची, कारण गोडाच्या पदार्थाला गूळ जर वापरत असाल तर थोडीशी साखर वापरायची, म्हणजे त्याची जी चव आहे ना ती आपली दुपटीनं वाढते. जसं आपण गोडामध्ये थोडंसं मीठ टाकतो तसं येते. तर हे आता विरघळलं आहे छान. याला आता आपण खाली उतरवून घेऊया आणि हे थंड करायचं आहे. उतरवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर पण लागेल. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धी वाटी अजून पाणी टाकलं आहे, कारण मला ह्याच्यामध्ये 1.5 वाटी रवा टाकायचा आहे, त्यामुळे 1.5 वाटी मी पाणी टाकलेलं आहे. आणि पाणी आपलं थंड झालं का त्याच्यामध्ये रवा आहे तो मिक्स करायचा. 1.5 वाटी रवा बरोबर होतो. 1.5 वाटी पाणी असेल तर 1.5 वाटी रवा बरोबर होतो. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा आहे तो छान फुलतो, सगळं पाणी सोक करून घेतो. आणि परत आपल्याला जर गरज लागलीच तर आपण नंतर पाणी वापरू शकतो, पण आधीच आपण पाणी जास्त घालायचं नाही, कारण जर आपलं बॅटर जर पातळ झालं तर आपली रेसिपी होणार नाही. म्हणून पहिलं सगळं आपलं मेजरमेंटनेच करायचं. 1.5 वाटी पाण्यामध्ये 1.5 वाटीच रवा घालायचा. आता हे बॅटर आपलं बरोबर झालं आहे. आता ह्याला 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपला जो रवा आहे तो छान फुलेल. आता याला 10 ते 15 मिनटं झालीत. आता बघूया आपण, आपला रवा फुललेला असेल बघा. सगळं पाणी सोक झालेलं आहे, सगळं पाणी शोषून घेतलं रव्याने, बघू शकता तुम्ही. आता याला आपल्याला 2-3 चमचे पाणी अजून टाकावं लागेल, म्हणून मी पहिलं पाणी टाकलेलं नाही आहे. कारण जर जास्त पाणी झालं तर आपण काय करू शकत नाही, कमी असेल तर वाढवू शकतो. म्हणून पहिलं पाणी मी मापातच टाकलं. आता हे सगळं छान फेटून घ्यायचं, म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते चांगलं स्मूथ होतं, तयार छान अगदी होतं. तर हे चांगलं मी फेटून घेते. 2-3 मिनटं छान चमच्याने फेटून घ्या, म्हणजे आपलं बॅटर आहे ते छान तयार होतं. आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे, पण त्याच्या अगोदर 2 चमचे मी पाणी टाकून घेते, कारण थोडंसं बॅटर आहे ते घट्ट वाटतं आहे मला, म्हणून मी 2 चमचे टाकलं आहे, जास्त नाही टाकलं आहे बघा. 2च चमचे पाणी आपण वापरलं आहे आणि आपलं बॅटर आहे ते छान तयार झालं आहे. आता ह्याला पाण्याची गरज नाही, बरोबर बॅटर झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ओलं खोबऱ्याची चव खूप छान लागते. साधारण 4-5 चमचे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याने आपला पदार्थ आहे तो खूप छान होतो तयार, मस्त होतो. त्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी वेलची पूड आणि त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे. मी जे शेंगदाणे आहेत ते भाजून त्याचे 2 भाग करून घेतलेत. शेंगदाणे पण खूप छान लागतात ह्या रेसिपीमध्ये, तर ते टाकायचे आहेत. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं छान. सगळं अगदी एकजीव झालं पाहिजे सगळ्या बॅटरमध्ये. ते चमच्याने तुम्ही मिक्स करून घ्या. त्याच्याबरोबर थोडंसं आपल्याला 2 चिमूटभर मीठ टाकायचं आहे, त्यामुळे आपला पदार्थ खूप छान होतो, चविष्ट होतो, चव वाढते. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं मिक्स झाल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची कलरसाठी, त्यामुळे छान दिसतो आपला पदार्थ. जास्त नाही टाकायची हळद, अगदी थोडीशी 1 चिमूटभर टाकायची. तुम्हाला दिसत असेल मिक्स केल्यावर हळदीचा कलर दिसत नाही बघा, एवढ्या कमी प्रमाणात टाकायची.
आणि ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा आणि तोही छान मिक्स करून घ्यायचा. म्हणजे आपलं बॅटर तयार झालं आहे. आता हे बॅटर आपल्याला मी तव्यावर करणार आहे ते पॅनकेक. ह्याच्यासाठी मी तवा ठेवला आहे आणि त्याच्यावर थोडंसं तूप सोडून ठेवलं आहे. तवा गरम झाल्या झाल्या आपण त्याच्यावर हे पॅनकेक घालूया. तवा गरम पाहिजे, थंड तव्यावर घालायचे नाही, म्हणून मी अगोदरच तवा ठेवला आहे. आता माझा तवा हा मोठा आहे, त्यामुळे त्याच्यावर मी 4-5 पॅनकेक घालून घेते एकाच वेळेस, म्हणजे आपले पटकन रेसिपी होते. आणि त्याच्यावर मी तूप सोडलेलं आहे. गोडाचा पदार्थ असल्यामुळे तूप सोडलेलं आहे. तुम्ही तेल सोडूनही करू शकता, तसेही छान होतात, असं काय नाही. आता ह्याच्यावरती पण आपल्याला थोडंसं तूप सोडायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी थोडं थोडं तूप लागतं त्याला आणि छान होते रेसिपी तयार. आता हे एका बाजूने आपल्याला 2-3 मिनटं चांगले अगदी भाजून घ्यायचे आणि तूप आहे ते सगळीकडं फिरवून घ्यायचं आहे. सगळ्या याला तूप लागलं पाहिजे असं तवा फिरवून घ्यायचा. आणि हे आता आपण एका बाजूने झालेले आहेत, पलटून घेऊया. बघा तुम्ही कलर छान दिसतो आहे. अगदी थोडीशी हळद वापरली, जास्त हळद टाकली तर कलर छान नाही येत, त्याला खूप डार्क होऊन जातं ते, त्यामुळे अगदी थोडीशी टाकायची. आणि तवा मोठा आहे, गॅस आहे तो मध्येच लागतो, त्यामुळे थोडा थोडा तवा तुम्ही असा गॅसच्या साईडने फिरवत राहा, म्हणजे दोन्ही बाजूनी सगळे आपले जे पॅनकेक आहेत ते छान तयार होतात. वरूनही थोडंसं तूप सोडलं आहे. आता हे आपले पॅनकेक मस्त असे तयार झालेले आहेत. आवडले तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदम सोपी रेसिपी आहे. मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकता. घरातले सगळेजण अगदी आवडीने खाऊ शकता. अशी रेसिपी आपली झटपट तयार होते. काही पूर्वतयारी नसताना आपली रेसिपी तयार होते. बघा दुसऱ्या बाजूने छान अगदी तयार झालेत. हे आता आपण काढून घेऊया आणि मी दुसरे घालून घेते लगेच त्याच्यावर. हेही बघा आपण झालेले आहेत एका बाजूने, ते आपण भाजून छान परतून घेऊया त्याला मस्त अगदी आणि काढून घेऊया प्लेटमध्ये. अशी आपली झटपट होणारी रेसिपी आहे आणि काहीही घरातली पूर्वतयारी न करता पटकन तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता, तुम्ही खाऊ शकता. अशी झटपट होणारी रेसिपी आहे. आवडली तर नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा आणि असे पॅनकेक नक्की बनवा.